हरिओम. भगवद्गीता बोध योगदा श्री जयगणेश जोशी यांनी केलेले निरूपण. अध्याय 3. कर्मयोग. ओम श्री परमात्मने नमः. अथ तृतीयोऽध्यायः. जय योगेश्वर. परम आत्म्याला नमस्कार. अध्याय 3. श्लोक क्रमांक 9. यज्ञार्थात् कर्मणः अन्यत्र लोकः अयं कर्मबन्धनः तदर्थं कर्म कौन्तेय मुक्तसंगः समाचर. कौन्तेया, यज्ञार्थाने केलेल्या कर्माशिवाय इतर कर्मे मनुष्याला कर्मबंधनात जखडून टाकतात. यास्तव तू यज्ञार्थ असलेले आसक्तीरहित कर्म कर. दुसऱ्या अध्यायात श्लोक क्रमांक 42 ते 45 यामध्ये भगवंत श्रींनी वेद याबद्दल काही फार मोलाचे मार्गदर्शन केले आहे. येथे ते आता यज्ञ याबद्दल काही फार मोलाचे मार्गदर्शन करत आहेत. भगवंत श्री म्हणतात की जर यज्ञ याचा अर्थ समजून त्या अर्थाच्या अनुषंगाने कर्म केले, आचरण केले तर ते आपोआपच आसक्तीरहित कर्म होते. असे कर्म मुक्त संग असते. यज्ञ याचा अर्थ लक्षात घेऊन त्याप्रमाणे कर्म केले असता भोग चिकटत नाहीत. कारण अशा कर्मापासून भोग निर्माण होत नाहीत. परंतु यज्ञ या अर्थाला बाधा आणणारे कर्म केले तर ते भोग निर्माण करते. यास्तव भगवंत श्री सांगतात की यज्ञ या शब्दाला अपेक्षित असे कर्म करावे, त्याप्रमाणे आचरण असावे, म्हणजे भोग निर्माण होत नाहीत आणि त्यामुळे आपल्याकडून कर्मयोगाने आचरण होते. यास्तव आता आपण भगवंत श्रींना यज्ञ याचा काय अर्थ अपेक्षित आहे ते समजून घेऊया आणि त्याप्रमाणे कर्म करून जीवन जगण्याचा संकल्प करूया. यज्ञ या शब्दात यज हा धातू आहे. याचा अर्थ आहे देणे, दुसऱ्याला देणे, पवित्र भावनेने देणे, अर्पण करणे, विधीपूर्वक दुसऱ्याला समर्पण करणे. यासाठी आपण कर्म करून स्वतःचा कोणताही स्वार्थ न ठेवता, तशी कामना न बाळगता, तशी इच्छा प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष न राखता इतरांना त्या कर्माचे फळ उपभोगायला सोडून देणे म्हणजे यज्ञ होय. यज्ञ म्हणजे अथक श्रम घेऊन, प्रामाणिकपणे कष्ट करून, सचोटीने व्यवहार करून, कसलीही अभिलाषा किंवा आसक्ती न बाळगता केवळ दुसऱ्यांसाठी, समाजासाठी, समाजाच्या भल्यासाठी, समाजाच्या उन्नतीसाठी, धर्मसंस्थापनेसाठी, धर्मरक्षणासाठी कर्म करणे होय. पूर्वी असे कर्मयोगी झाले, अलीकडे असे कर्मयोगी होऊन गेले, आजही असे कर्मयोगी आढळतात. स्वतःच्या जीवनाचा यज्ञकुंड पेटवून, स्वतःच्या शरीराची आहुती देऊन, देहादी इंद्रिय समर्पण करून, बुद्धीची धारा वाहवून, यज्ञवेदी पेटवून देशासाठी, समाजासाठी, धर्मासाठी, मानवाच्या कल्याणासाठी महान मानव झटले. छत्रपती शिवाजी महाराज, श्री समर्थ रामदास स्वामी, लोकमान्य टिळक, स्वामी विवेकानंद इत्यादी याची उदाहरणे आहेत. आजही बाबा आमटे आणि त्यांचे कुटुंबीय हा असा यज्ञ करणारे देवमानव आहेत, पुढेही होत राहतील. यावरून यज्ञ याचा अर्थ स्पष्ट झाला असेल. याचा अर्थ समजून घ्यायचा आहे की स्वतःच्या फायद्यासाठी यज्ञ करायचा नसतो. तसा यज्ञ केला तर तो कर्मयोग होत नाही, त्याचे फळ भोग निर्माण करते. उदाहरणार्थ पुत्र व्हावा म्हणून यज्ञ वगैरे करू नये, धनलाभ व्हावा, आयुष्य वाढावे किंवा अशा वैयक्तिक स्वार्थासाठी यज्ञ करू नये, त्यामुळे भोग वाढतील. अशा यज्ञाचा फायदा झाल्यासारखे वाटले तरी त्यामुळे त्या भोगांचा परिणाम महाभयावह असा असतो. कर्म हे यज्ञ या भावनेने, यज्ञ या अर्थाला साजेसे झाले पाहिजे. कचेरीत काम करताना आपल्याला मिळणारा पगार आणि आपले काम याचा संबंध जोडायचा नाही. आपल्या आजूबाजूला इतर काम करतात की नाही याची तुलना करायची नाही. बरोबरीच्याला पगार किती मिळतो याची पर्वा करायची नाही. आपल्याला बढती मिळेल की नाही याची चिंता करायची नाही किंवा अमक्याला बढती कशी मिळाली वगैरे मत्सरी भाव बाळगायचे नाहीत. कचेरीत वेळेआधी यावे आणि वेळेनंतर जावे. कचेरीत कामाचे वेळी कचेरीच्या कामाव्यतिरिक्त इतर विषय चघळत बसू नये. आपले काम पूर्णपणे शारीरिक, मानसिक, बौद्धिक ताकद वापरून प्रामाणिकपणे आणि सचोटीने करावे, म्हणजे ते यज्ञकर्म होईल.
असा मनुष्य सदा सर्वदा सतेज राहील. मोठ्या उत्साहाने घरीदारी आचरण करील. मोठ्या समाधानाने रात्री झोपू शकेल. जीवनाचा पूर्ण मुक्त आनंद घेईल. हरिओम.